नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सागर जाधव। आज आपण लाडकी बहीण या योजनेतील महिलांची ई-KYC कशी करायची ते पाहणार आहोत। जर ई-KYC केली नाही तर लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होणार नाही, तरी सर्वांनी लवकरात लवकर ई-KYC करून घ्यावी। जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। KYC करताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या पतीचे आधार कार्ड किंवा तुमच्या वडिलांचे आधार कार्ड लागेल। दोघांच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। आज आपण लाडक्या बहिणीची KYC मोबाईलवरून कशी करायची ते बघणार आहोत। प्रथम आपण मोबाईलवरती गुगलवर जाऊन लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट सर्च करून घेऊ। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे लिहिले आहे। त्यामध्ये लाभार्थी आधार क्रमांक, जो काय तुमचा आधार क्रमांक असेल महिलांचा, तो आधार क्रमांक टाकून घ्या। कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती यावर मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येऊन जाईल। OTP टाकून घ्या आणि सबमिट म्हणा। त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्या। आधार नंबर चुकवू नका आणि कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्या। त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा। हा OTP तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबरवरती जाईल। OTP टाकून घ्या आणि सबमिट करा। त्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिले आहेत। त्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये तुमची कास्ट निवडा। त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिलांना याचा लाभ घेता येईल। त्यामुळे या ऑप्शनमध्ये होय किंवा नाही करा। तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नसेल तर होय म्हणा। नंतर खालील चेकबॉक्सवर क्लिक करा। चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर सबमिट म्हणा। अशा प्रकारे तुमची ई-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही KYC करू शकता। ज्यांच्या कोणाच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यांनी सर्वांनी मोबाईल नंबर लिंक करून घ्या, अन्यथा तुमची KYC तुम्हाला करता येणार नाही। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।